पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. प्रभु रामचंद्र महाराज की जय. सीता माता की जय. जय हनुमान भगवान की जय. ओम श्री गणेशाय नमः. ओम सीतारामाभ्यां नमः. कळेल समुद्राचा अंत, सापडेल अंबराचे गणित. समुद्र सुद्धा किती खोल आहे तेही कळेल, आणि आकाश किती उंच आहे तेही कळेल. त्याहून रामकथा अद्भुत, न लगे अंत कवनाते. आणि रामचरित्र आणि ही रामकथा इतकी अद्भुत आहे, ह्याचा अंताना पार कोणालाही लागणार नाही. ह्याचं पूर्ण वर्णन करणं शेषांना सुद्धा अवघड आहे. अद्भुत धावे प्रभंजन, त्याची मोठ बांधवेला करशुन. बघा, जी वार असतं ती किती वेगानं वाहतंय हे कोणी सांगू शकत नाही. त्याचे सुद्धा मोठ बांधता येईल, त्याचं सुद्धा आकर्षण करता येईल. परंतु परिया रघुपतीचे चरण, वर्णितांत न कळेची. परंतु ह्या रघुपतीच्या चरणाची कधीही गणित कोणालाही समजणार नाही, त्याचं वर्णन करता येणार नाही त्या चरणांचं. आपले सहस्रवदने करुणा वर्णे, काद्रवे कुलभूषण. बघा, ज्या शेषनाथाला सहस्र फण आहेत तो सुद्धा भगवंताचं वर्णन करायला गेला तर त्याला सुद्धा ते जमलं नाही. वेदही तेथे तटस्थ, आणि वेद सुद्धा त्या ठिकाणी गुपचूप उभे राहिले, त्यांना सुद्धा त्यांचं वर्णन पूर्ण करता आलं नाही. रघुवीर गुणांची सरोवर पाळ, तेथे व्यास वाल्मिक हे मराळ. बघा, ज्याने राम जन्माला याच्या अगोदर 10,000 वर्ष रामायण लिहिलं ते सुद्धा रामाचं पूर्ण वर्णन करू शकत नाहीत. ज्यांच्या मती माझी सकळ ब्रह्मांड हे ठेगणे. 21 ब्रह्मांड आहेत, 14 भुवन आहेत, त्रिभुवन आहे, सप्त पाताळ आहे. यातलं कोणीही वर्णन यांचं करू शकणार नाही. ती गुणवर्णिता पारांत न कळेची साचार. आणि तिघाही ब्रह्मा विष्णू महेश्वराचं सुद्धा वर्णन करता येणार नाही पूर्णपणे. तेथे मानव शलभ पामर, गुणांबर केवी क्रमी पै. साक्षात शिवाना आणि ब्रह्माला सुद्धा पूर्ण वर्णन करता येणार नाही असा हा राम आहे. तरी सांडोने अभिमान, वर्णावे रघुपतीचे गुण. आणि अहंकाराला त्यागून जर आपण भगवंताचं स्मरण केलं आणि वर्णन केलं तर ते पूर्ण आपल्याला गंगा प्रवाह संपूर्ण तुषा क्रांता केवी शोषवे. बघा, कितीही माणसाला तहान लागली तर संपूर्ण नदीचा माणूस पाणी पिऊ शकत नाही, जेवढं लागतं तेवढंच पिऊ शकतो. त्या नदीला सुद्धा त्यांचं पूर्ण वर्णन करता येणार नाही. वर्णावेता मती करोण, असो पूर्वाध्याय अनुसंधान. आला रघुवीर सुवेळे. आणि पाठीमागच्या अध्यायामध्ये रघुवीर राम कुठं आलेत? साक्षात रावणाच्या लंकेमध्ये आले आहेत, सुवेळे या ठिकाणी आले आहेत. तैसे श्री सीतावल्लभाचे गुण, वर्णावेता मती करोण. आसो पूर्वाध्याय अनुसंधान. आला रघुवीर सुवेळे. आता वाग्देवी परम डोळस, उघडे युद्ध कांड मांदुस. आणि आता सरस्वती मातेचं, लक्ष्मी मातेचं आणि जगदंबेचं स्मरण केलेलं आहे. त्यातील साहित्य रत्ने विशेष, ग्राहक पंडित तयांचे. आणि जे श्रीधर स्वामींनी हा ग्रंथ लिहिलेला आहे, आणि ते ह्या पार्वती लक्ष्मी आणि सरस्वतीला साकडं घालतायत. काय म्हणतायत?
रावणाची दाई छत्रे छेदोने पाडली सौमित्रे. बघा, श्री लक्ष्मणाने एकाच बाणामध्ये रावणाची 10 शिरा असताना 10च्या 10 मुकुट खाली पाडले एकाच बाणामध्ये. परमम्लानदायी वक्रे मैजापतीची झाली. मैजापती म्हणजे मयासुराचा हा जावई आहे रावण. त्यानं तोंड लहानसं केलं. सकळ प्रधाना सहित विचारा बैसला लंकानाथ. आणि हिरमुसला तोंड करून हा लंकानाथ खाली मान घालून बसलेला आहे. माझे तरी 2 आहेत कैशपुरती नेमी. आणि म्हणे माझे तर 2 हात आहेत खरे. राम लक्ष्मणा सारुणी वश व्हावी जनक नंदिनी. आणि राम लक्ष्मणाचा सहार करून मला सीता म्हणजे जनकाची मुलगी वश झाली पाहिजे. या वेगळी माझे मनी चिंता तिसरी नशेची. आणि ह्याच्यापेक्षा मोठी चिंता माझ्या मनात कोणतीही नाही असा रावण विचार करीत आहे. तव वज्रदंश म्हणे लंकनाथ. तेवढ्यामध्ये हा असुर काय म्हणतोय रावणाला, सीतेची भीड कासया धरिता. अहो म्हणलं तिला काय विचारायचं 10 वेळा, कशाला तिची भीड धरता. बळेची आणोनी तत्वता कामना पुली पूर्वीजी. तिला म्हणला धरून ओढून आणा, स्वतःचं मन वागून घ्या, कशाला तिची चिंता करताना तिला भीता. मग बोले दशकंदर मज विरंचीचा शाप थोर. आणि मग रावण म्हणले, अरे बाबा तू म्हणतोस ते खरं आहे, पण मला ब्रह्मदेवाचा शाप आहे. परश्रीवरी करिता बलात्कार शत चूर्ण तनोय पे. म्हणले मी परश्रीवर जर बलात्कार केला तर माझ्या डोक्याचे 100 तुकडे होतील. मृगपतीचे फुटले नयन की व्याघ्राचे हस्ते टाकिले तोडून की भुजंगाचे दात पाडून केला दिन गारुडी. अरे बाबा म्हणले हे काय गारुडाचा खेळ नाही, जादू टोणा करून आपलं काहीतरी दाखवलं असं नव्हे. की भुजंगाचे दात पाडून केला दिन गारुडी. बघा, भुजंगाचे दात पाडले की त्याला गारुडी कसाही खेळवतो, कारण तो चावला तरी त्याचं काय विष शरीरामध्ये आपल्या जाऊ शकत नाही. वनी सर्वात श्रेष्ठ वारण परी सिंह देखता तत्काळ मरण. तैसा मी शाप बंधने पूर्ण बळक्षीण झालो. आणि ह्या ब्रह्माच्या शापामुळं माझं काय चालत नाही रे बाबा. तरी ते जनक जा मनी होणे आपणची वश होईल शयनी. ऐशी करणे करा कोणी राघव मनविटे तिचे. असे म्हणला काहीतरी आपण एक गोष्ट निर्माण केली पाहिजे की ते तिला नेऊन दाखवल्यानंतर तिचं मन रामापासून अलग होईल आणि मग आपलं काम होईल. मग विद्यू जीव प्रधान. आणि मग प्रधान हा काय म्हणतोय रावणाचा, काय करतोय, जो कापट्या विद्ये माझी प्रवीण. आणि हा तो प्रधान जे आहे रावणाचा हा कपट विद्येमध्ये प्रवीण आहे. तो म्हणे मी निर्मिण रघुत्तमाचे शिरकमळ. म्हणले मी मायावी शिरकमळ रामाचं तयार करू शकतो. आणि राघव हस्तीचे कोदंड मायामय निर्मीन प्रचंड. जसं रामाचं मुख आहे तसंच मी रामाचं दुसरं शिर तयार करू शकतो. आहे तसं मायामय निर्मीन प्रचंड. तेने सीतेचे हृदय दुःखंड असत्य न वाटे सहसाई. आणि म्हणला नकली रामाचं शिर जसं आहे तसंच मी बनवतो आणि एका थाळीमध्ये घेऊन जाऊया. आणि ते दाखवल्यानंतर काय होईल, तुझं मन
ते रडू लागेल मोठ्या मोठ्याने हंबारडा फोडेल. ऐशा ऐकताच लंकापती परम संतोष पावला चित्ती. आणि असं त्या प्रधानमंत्र्याचं ऐकल्यानंतर रावण खुश झाला. परम संतोष पावला चित्ती जैसा मद्यपी पाहत जाता पंथी तव शिंदिवन देखिले. बघा, एखाद्या दारोडे असतो, त्याला दारोड्याचं दुकान दिसतं, मग तो खुश होतो. तिथं पिला, फुल निघाला, अजून दिसलं, तो खुश होतो. किंवा खैऱ्याच्या लाकडाचं अख्खं जंगलच जर दिसलं तर त्या सालीची दारू पिऊन तो आयुष्य जगू शकतो आणि मरू बी शकतो. आधीच जार कर्मी रत त्यात श्रीराज्य झाले प्राप्त. अगोदर वागणुकीला वाईट आहे आणि त्यात त्याला जर श्रीराज्य मिळालं तर मग काय, तो अजून पापामध्ये बुडून जाणार आणि पापच करत राहणार. किश्वाने व मन अकस्मात दृष्टी देखिले ते धवा. आणि मग त्या धुंदीमध्ये त्यानं जर तेवढ्या वेळेमध्ये जर श्वान म्हणजे कुत्र्याला जर पाहिलं तर काय होईल की निंबोळ्या देखता बहुवस परम संतोषे वायस. बघा, जर झाडाच्या निंबोळ्या खाली पडल्या तर त्यासाठी कावळा सुद्धा धावून येतो. तैसा हर्ष पावला लंकेश वचन ऐकता तयाचे. आणि त्या प्रधानमंत्र्याचं असं बोलणं ऐकून रावणाला खूप आनंद झाला. विद्यू जीवाश म्हणे लंकापती आम्हा मध्ये तू केवळ बृहस्पती. आणि काय म्हणतो रावण, अरे बाबा, जसा 33 कोटी देवामध्ये बृहस्पतीला मान आहे तसा तो आमच्यासाठी बृहस्पती आहेस, म्हणजे गुरु आहेस. तरी शीघ्र शिरधनुष्या प्रती घेऊन अशोकवना. तर म्हणले ताबडतोब शिर तयार कर मायेचं आणि तो घेऊन कुठे, अशोकवनामध्ये. कापट्टे वेशी विद्धू जीवा. त्या विद्धू जीवाला म्हणजे प्रधानमंत्र्याला पाहिजे ते रूप घ्यायला यायचं. वस्त्राभरणे गौरविले तेव्हा तेने कृत्रिम निर्मिले ते धवा तर्क करिता नेनवेची. आणि त्यानं ते मायेचं शिर घडवलं आणि त्याला नटवलं थटवलं व्यवस्थित आणि तो ते शिर घेऊन निघाला. इकडे आधी लंकनाथ प्रवेशला शोकवनात तो अधोवदने तटस्थ जगन्नमाता बैसली. आणि रावण ज्यावेळी लंकेमध्ये निघाला त्यावेळी अशोकवनामध्ये हिरमसुलं तोंड करून आपली सीता माता बसलेली होती. सीतेजवळ उभा रावण कमळीने समीप वारण की हरणे जवळ येऊन व्याघ्र उभा ठाकला. ज्यावेळी कमळाजवळ भुंगे यावं आणि त्याने किरकिर करावी किंवा हरणीजवळ वाघाने यावं उभं राहावं आणि तिला भीती वाटावी, तसं सीतामातेला एकदम भीती वाटली. या उपरी राक्षस पाळ सीतेजवळी बोले अमंगळ. आणि हा रावण सीतेजवळ काय बोलू लागला, म्हणे तो धैर्य धरिलेशी सबळ परी ते निर्मळ जाहले. परी ते निर्फळ जाहले असं म्हटलं याने. म्हणजे तू ज्या रामासाठी धीर धरलायस आणि एवढंसं तोंड करून बसलीस त्याच्याबद्दल आहेच मी काय सांगतो ते. मज लागे तू आता वरी. आणि तू काय कर, मला वर. तुझे शेवेशी मंदोदरी, माझी आवडती बायको मंदोदरी ते सुद्धा तुझ्या शेवेला देतो. तुझे आज्ञे तलंका नगरी वर्तवी न जानकी. आणि तुझ्या आज्ञेमध्ये संपूर्ण लंका नगरी राहील. तुझी आपतीस झाले मरण आधी ते ऐके वर्तमान सागरेशी तू बांधून सुवेळेशी सर्वाले. म्हणले सागरावरती पाण्यावरती शेतू बांधून तर सगळे लंकेमध्ये आले, पण लंकेमध्ये आल्यानंतर काय झालं ते आहे. तो आमचा प्रधान प्रहस्त निमेष माझी गेला सेने समवेत राम सौमित्र होते निद्रिस्त तव घाला ती घातला. आणि आमचा सोर सेनापती प्रधानमंत्री त्या ठिकाणी गेला त्यावेळी
राम आणि लक्ष्मण झोपेत होते आणि झोपेतच त्यांना मारून टाकलं. तुझी आपतीचे शिर कमळ प्रस्ते छेदिले तत्काळ. आणि तुझ्या नवऱ्याचं शिर ताबडतोब धडापासून वेगळं केलं. प्रस्ते छेदिले तत्काळ सावळे कबंद विशाळ सुवेळेशी पडेले. आणि ते शिर कापलं आणि ते या ठिकाणी घेऊन आलेले आहेत. वधावा जो लक्ष्मण तव तो अयोध्येशी गेला पळून. आणि लक्ष्मणाचं शिर कापणार तेवढ्यात तो अयोध्येला पळून गेला. आमचा बंधू बिभीषण तो तेथेची पडेला. आणि नुसतं राम लक्ष्मणलाच नाही, ते बिभीषणला सुद्धा मारून टाकलं आणि त्याचा सुद्धा शिर आणि ते देह तिथंच पडलेला आहे. सुग्रीवानी अंगद त्यांचाही केला शिरछेद. सुग्रीवाने वालीचा मुलगा अंगद याचाही शिरछेद केला. जांबवंताने मैंद यांचे जानुचरण खंडिले. काय कायच्या तंगड्या कापून टाकल्या. नळ नीळांजनी सुत निजले ठाई केले चूर्णवत. वरकड मरकटे सैन्य बहुत राक्षसी सर्व गिळले. जेवढं सैनिक होतं तेवढं सैनिक आमच्या राक्षसीने गिळून टाकलं. सेतू पाडिला समग्र मग कोठे पळतील वानर. शोणितांचे वाहती पुर जाते भेटो सागराते. रक्ताचे पाट वाहू लागले आणि ते समुद्राला जाऊन मिळू लागले. हे जरी तू असत्य मानेशी तरी आता चेल प्रत्ययाशी. आणि मी सांगतोय जर असत्य मानशील तर त्याचा परिचय म्हणून तुला आता लगेच समजेल. विद्युजीव वेगेशी शिरा घेऊनी पातला. तेवढ्या मग तो प्रधानमंत्री त्या ठिकाणी ते शिर घेऊन आलेला आहे रामाचं. तेने धनुष्याने शिरते वेळे रामवल्लभे पुढे आणून ठेविले. आणि ते शिर त्या प्रधानमंत्र्यानं सीतेसमोर आणून ठेवलं. मुख राजस गोजिरे सावळे शोणिते माखले ते काळे. रामाचं शिर इतकं सुंदर निळसर रंगाचं आणि सावळ्या रंगाचं असं होतं आणि त्याला आजूबाजूला घाण लागली होती. किरीट कुंडले मंडित वदन. कानामध्ये काय आहेत? कुंडलं आहेत आणि मुख सुंदर आहे. सरळ नाशिका झळकती दर्शन. आणि नाकाची दांडी दांडी आहे, सरळ नाक आहे. कपाळी केशर अकर्ण नयन. आणि कपाळाला काय आहे? केशरी टेळा आहे आणि नयन कसे आकर्षण आहेत. नयनामध्ये आकर्षण आहे, डोळ्यामध्ये आकर्षण आहे, जशी दिव्य दृष्टी त्यांना प्राप्त झाली आहे असं दाखवलं. रक्त रेखांकित विराजे ऐशे देखता जनक नंदिनी मूर्छना येऊन पडे धरणी. आणि असं ऐकल्याबरोबर जनक नंदिनी सीता मातेला मूर्छा आली आणि ती धरणीवर पडली. की अग्नीत पडली कमळिनी. का असं का म्हटलंय? कमळिनी म्हणजे कमलापतीची ती महालक्ष्मी आहे, म्हणजे नारायणाची लक्ष्मी आहे ती सीता. राम म्हणजे साक्षात नारायण, सीता म्हणजे साक्षात महालक्ष्मी अवतार आहे. जाय करपो निजया परी. आणि हिरमुसले आणि हृदय बडून घेऊ लागले आणि मोठं मोठ्यानं आक्रोश करू लागले. तव ते दशकंठ रिपूची प्रिया उठे मूर्छना सावरुनिया हृदय शिरकमळ धरुनिया शोक करे अद्भुत. आणि ते शिर हातामध्ये घेऊन मोठमोठ्यानं आलाप करू लागले. अहो ते त्रिभुवनपतीची राणी. ती कोण आहे? सीतामाता कोण आहे? त्रिभुवनपतीची राणी आहे ती. शोकार्णवी बुडाली ते क्षणी तो शोक सांगता उलते धरणी कवीची वाणी कुंठित. आणि हातात शिर घेऊन विलाप करते, मोठमोठं रडत आहे आणि धरणीवरती अंग टाकीत आहे आणि कंठ कुंठित झाला आहे. म्हणे राजीवाक्षा रघुनंदन स्मर गिरिमित्र जगन्मोहन
अनंत रूपा गुणसंपन्ना काय ऐसे केले. आणि म्हणले, हे कसं काय तुम्हाला रावण मारू शकला, कसं काय शिर छेदून या प्रधानजीने तुमचं आणलं. 14 वर्षेपर्यंत रघुवीराश्रमले ती वनात. 14 वर्ष हे वानर रामाबरोबर आहेत. त्यांनी स्वतःला झिजवलं आहे, रामाला साथ दिली आहे. मज कारणे श्रमला काननी हा सीता म्हणून. आणि माझ्यासाठी तुम्ही वनामध्ये मोठमोठ्याने फिरत राहिला, वनवास भोगवत राहिला. सीता म्हणून तृणपाषाण हृदय धरवणी उद्धरिले की रघुपती. आणि माझ्या रघुपतीला साथ देता देता तुम्ही शेवटी मृत्युमुखी पडला म्हणून रडत आहेत. मज कारणे वाळी मारिला सूर्य सुत मित्र केला. हनुमंत शुद्धीशी धाडिला शिळी बांधिला सागर. म्हणजे हनुमानानं काय काम केलं तुमच्यासाठी की उड्डाण घेऊन तिथून तो लंकेमध्ये आला. संपूर्ण लंका जाळी, राक्षसांना मारलं, इंद्रजितांना भैरामध्ये कोंडून ठेवलं. असा पराक्रमी रावण तो सुद्धा राहिला नाही. सुवेळे ओणे सत्वर वैर्याशी यश दिले अपार. आणि तुम्ही लंकेमध्ये आल्यानंतर असं झालं, म्हणजे तुम्ही वैर्याला मोठा मान दिला. रवी कुलावतंस श्रावणारी त्याचे स्नुषामी जनक कुमारी. अयोध्याधीशा तुझे अंतुरी सोडविला ता मज कवन. आता तुम्हीच गेला, हे बाकी बी सगळे गेले, लक्ष्मण गेले, हनुमान गेले, अंगद गेले, विभीषण गेले, जांबवंत गेले, मोठमोठे वीर गेले, बाकीचे वानर सगळे गेले. आता मला ह्या लंकेतून कोण सोडवेल. मी परदेशी थे दिन रघुवीरा कोणाशी जाऊ शरण. सूर्यवंशा संपूर्ण डाग लागला यावरी. तुम्ही गेले म्हणल्यानंतर संपूर्ण सूर्यवंशाला डाग लागला. वाल्मिकीने भविष्य केले ते अवघीच्या आजी बुडाले. वाल्मिकानं कसं काय भविष्य केलं मग? 10,000 वर्ष अगोदर तुमचं रामायण त्यानं लिहून ठेवलं, संपूर्ण रामायण लिहून ठेवलं. मग ते कसं काय लिहून ठेवलं? ते चुकीचं कसं होऊ शकतं? ते अवघीच्या जी बुडाले जंबुके जाऊनी मारिले पंचाननाशी नवल हे. म्हणले साक्षात लांडग्याने आणि कोल्ह्याने जावं कैलासामध्ये आणि शिवाला मारला असं बोलावं, ते चुकीचं आहे. अजाखुरींच्या जीवनी शिहळ खळून पडला कैशेनी. बघा काय सांगितलं. सिंह आहे आणि तो सिंह मोठमोठ्या गर्जना करत उड्या मार चालत असतो. तो कसा काय अडखळून पडू शकतो या कोल्या मांजरांना गिरडांना बघून की मुष्काचे वदने. पंचानन साठवे. कर्पुराचे पुतळे केवळ त्याही उभा ग्राशिला वडवानळ. जगद्भक्षक जो जगी काळ त्याशी भूताने ग्राशिले. अहो जर तुम्ही म्हणला काळानं जर जो जगाचं रक्षण करणार आहे, जो जगाचा प्रलय करणार आहे, जो महाकाल बी आहे, जर त्याला भूतानं खाल्लं असं म्हटलं तर कोणाला खरं वाटेल का? मशकाची झेप लागता. बघा मशक म्हणजे उंदीर, त्यानं किती उडी मारली तरी किती उंच उडी मारू शकतो सांगा? थोडी. कणकाद्री पडला खालता. आणि त्याच्यावरून हा उंदीरचा जात असताना त्याच्या बहारानं काय पडला म्हणून सांगितलं? कणकाद्री पर्वत जर पडला म्हणलं तर ते चुकीचं ठरेल. शृंगालाने मिळून तत्वता बांधला कैसा ऐरावत. बघा ऐरावत
ऐरावत किती मोठा असतो, इंद्राचा ऐरावत आहे तो. आणि त्याला जर सजवायचा म्हटलं तर सेवेकरी पाहिजेत. आणि त्याला जर सजवायचा साध्या मुंग्याने सजवला म्हटलं किंवा माशाने सजवला म्हटलं चुकी ठरेल. खंद्योत तेजे करोनी कैसे ब्रह्मांड गेले हळोनी, पिपिलिका उदरी जाऊनी सिंह कैसा साठविला. आणि मला सांगा, आकाशामध्ये एवढा मोठा सूर्य आहे आणि जर कोणी म्हटलं ब्रह्मांड कोसळलं तर त्या सूर्याला खरं वाटेल का? आणि मुंग्यांच्या घरी जाऊन पिपिलिका उदरी जाऊनी सिंह कैसा साठविला. आणि सिंह हा कधी पिपिलिका म्हणजे मुंग्यांच्या पुढे जन्म घेईल का? लागता मक्षिकेचा पक्षवात भयभीत झाला भोगीनाथ, चित्रींच्या सर्पे अकस्मात अरुणानुज गिळेला. बघा, आता या ठिकाणी कथा आली की विक्रम राजा ज्यावेळी त्या तेलणीच्या घाण्यापासून दिवेरा गायचे त्या टायमाला राजाच्या मुलीच्या खोलीमध्ये ते झोपायला होते. तर चित्रातल्या हंस पक्ष्यांनी त्या मुलीचा हार गिळला, राजकुमारीचा. आणि नाव कोणावरती आलं? त्या राजावरती आलं, विक्रम राजावरती आलं. पण ते असं घडू शकतं का? पण कर्मात असल्यावर तेही घडू शकतं, कारण करता करविता हा परमेश्वर आहे. चित्रीच्या सर्पे अकस्मात अरुणानुज गिळेला. आणि इथं काय सांगितलं? चित्रातल्या सर्पानं अरुणा म्हणजे सूर्यनारायणाचा जो पुढं अरुणोदय होतो, आपण म्हणतो अरुणोदय झाला म्हणजे हा अरुण जो आहे अरुणासह सूर्याला गिळला कोणी? चित्रातल्या अंशाने. असं कधी घडू शकतं का? असं घडू शकत नाही आणि होऊ शकत नाही. तैसे अघटित घडले यथा राक्षसे जिंकिला रघुनाथ, कर्माची गती गहन बहुत कैसा नर्थ करू आता. कर्माची गती गहन असते, कधी घडेल काय घडेल कुणीही सांगू शकत नाही. भूधरावतार लक्ष्मण, साक्षात शेषाचा अवतार लक्ष्मण, कैसा रामाशी गेला टाकून. आणि हा लक्ष्मण ते रामाला टाकून कसा काय गेला अशा याच्यामध्ये संकटामध्ये? तो अयोध्येशी जाऊन काय सांगेल भरता ते. आणि तो लक्ष्मण भीतीनं पळून गेला इथून अयोध्येला. आणि तिथं जाऊन तो भरत राजाला काय सांगेल? तत्काळ कौसल्या त्यजिल प्राण. आणि हे जर लक्ष्मण सांगितलं रामाला असं झालं तर सीता माता प्राण त्याग करेल. होईल कैकेयीचे समाधान, कैकेयीला मात्र आनंद होईल. लागेल सूर्यवंशाशी दूषण, झाले खंडन वंशाची. आणि हा सूर्यवंश आहे ह्याचं खंडन होईल म्हणजे ह्याला एक प्रकारे काय लागेल? डाग लागेल. ऐसा शोक करी मंगल भगिनी, मुखावरी निज मुख ठेवणी, अश्रुधारा स्रवती नयनी, भिजे अवनी ते काळी. आणि गुडघ्यावरती आणि असं बसवून चवड्यावर गुडघ्याला तोंड ठेवून, त्या गुडघ्यावरती असं तोंड ठेवून वाटाळ ठेवून ती असं मोठ्या मोठ्यानं बोलत आहे. असो जानकी म्हणे दशमुखा, हे होणार न चुके कर्मरेखा. आणि ती रावणाशी बोलू लागली, जे होणार आहे ते तुला आणि आम्हाला कुणालाही चुकणार नाही. तरी मिथिलानाथ जनका, समान मज असशी तू. अरे म्हणले रावणा, तू वाईट भावंड माझे येतोस, पण मी तुला माझे वडील मानते. माझा जनक म्हणजे माझ्या वडिलाप्रमाणे मी तुला मानते, जनक राजाच मानते. आता माहेर इतकेच करी. आता एक कर शेवटी, वन्नी शेजर चोनी झडकरी. आता म्हणले एकच, माझ्यासाठी लाकडं गोळा करून एक सरण तयार कर. आया शिरा समवेत निर्धारी, अग्नी माझी प्रवेशेन. आणि म्हणले मग ते अग्नी पेटव, मी त्या अग्नीमध्ये भस्म होते.
सत्वन सांडे जनक नंदिनी, हे रावणाशी कळले मनी. हे म्हणला आपल्याला साथ देणार नाही. परम म्लान मुख होऊनी, गेला निघून सभेत. एवढं म्हणलं आपलं काय चालत नाही, आणि चालवा गेलो तर आपला शाप आहे. हो, म्हणून रावण त्या अशोकवनातून परत निघाला. रावण गेलिया जनक नंदिनी, बुडाली शोकार्णव जीवनी. ते तव ते बिभीषणा चिराणी, सरमाली गुप्त रूपे. रावण निघून गेल्यानंतर बिभीषणाची पत्नी त्या ठिकाणी आलेले आहे, आणि तिचं नाव सरमास आहे. ते क्षण क्षणा येऊन घेत जानकीचे दर्शन, सांगे सकळ वर्तमान जे जे लंकेत वर्तले. आणि ती बिभीषणाची बायको नेहमी ती भेट घ्यायला यायची सीतामातेची, आणि त्याला जे काय घडतंय लंकेमध्ये सभेमध्ये सर्व काय सांगत असे. रघुपतीची जी काहित ते बिभीषणाशी करणे अगत्य. आणि रघुपतीसाठी जे काय करता येईल तेवढं नवऱ्यासारखंच करायची, वागायचे व्यवस्थित. तैशीच सरमाई उणतीत सांभाळीत जानकी ते. आणि त्या ठिकाणी येऊन सीतेला हृदयाशी धरलं, आणि काय म्हणते, नाना सूक्ष्म रूपे धरित, राक्षस कापट्यही जाणत. टितुके जानकी सश्रुत करीत, क्षण क्षणा येऊन या. अगं म्हणले हे सर्व राक्षस आहेत, ह्यांना मायेनं कोणतंही रूप घेता येतं, आणि काही कपट करून तुला ते भीती घालू शकतात. तितके जानकी सश्रुत करिता, क्षण क्षणा येऊन या. असो शर्मा म्हणे जानकीशी, माये शोक किमर्थ करशी. अरे म्हणली सीतामाते, तू का विनाकारण रडतेस आणि विनाकारण रामाचं गुण गातेस? रामाला काय झालं नाही. राम सुखी आहे सुवेळीशी, सकळ शेने सहित. आणि म्हणले ह्या लंकेमध्ये सुवेळा म्हणून जे एक स्थळ आहे, स्थान आहे, त्या ठिकाणी राम लक्ष्मण सुखी आहेत. तुझं वश करावया ये क्षणी, रावणे कृत्रिम केली करणी. बरवे पाहे विचारुनी, मूळ दृष्टी घालून या. हे म्हणले मायाविषयी आहे, ही संपूर्ण माया आहे रावणाची. आणि तो म्हणला वाट वाकडून घेऊ नकोस, तो तुझ्या दिव्य दृष्टीनं पहा तुझ्या नवऱ्याकडं, मग तुला समजेल. जनकात्मजे तवा स्वयंवरी, चाप बैसले रावणाचे उरी. ज्यावेळी म्हणजे तुझं स्वयंवर चालू होतं त्यावेळी हा रावण सुद्धा धनुष्य तोडण्यासाठी आला होता, पण तो धनुष्य न तोडता उरा घेऊन खाली पडला. त्यावेळी काय झालं ते तुझ्या पतीने झडकरी. आणि तुझ्या नवऱ्यानं उठून काय केलं, द्विखंड करुणे टाकले. आणि तुझ्या नवऱ्यानं उठून त्याच्या शरीराला ते उचललं धनुष्य, आणि दोन्ही हातानं कडाडून मोडून तोडून टाकलं. त्याहुने चाप जळे वेळे, प्रहस्ते जाऊन कैसे आणले. कृत्रिम धनु मुंडा निले, निर्मून त्याच सारखे. आणि म्हणले हे मायेनं घडवलेलं रामाचं शिर आहे, कृत्रिम आहे. ऐशी शर्मा जो बोलत, तो धनुष्य शिर झाले गुप्त. आणि असं बोलत असतानाच कोण, बिभीषणाचे बायको असे बोलत असताना ते शिर गुप्त झालं. जाई सावात लागता अकस्मात, दीप जाय विझोनी. आपण देवा लावला आणि एकाकी वारे झुळक आली तर आपला देवा विझून जातो, त्याप्रमाणे ते शिर नाहीसं झालं. की जलद जला भीतरी इंद्रधनुष्य, उमटे क्षणभरी. बघा पाऊस येत असताना आकाशामध्ये इंद्रधनुष्य जर पडलं आणि ते पाण्यात दिसू लागलं तर किती वेळ दिसेल, क्षणभर दिसेल, कारण ते शेवटी छाया आहे. तैसे कोदंड ही झडकरी, गुप्त झाले ते धवा. असो जानकी म्हणे सरमे प्रती, धन्य हो माये तुझी मती. राक्षसांच्या कापट्य गती, तुझं समजती सर्वये. धन्य आहेस म्हणली तू बिभीषणाची बायको, तू खरं धन्य आहेस. ह्या सगळ्या राक्षसांच्या
बाकी 17 भानगड जे आहेत ते तुला ताबडतोब समजतात. मग अयोध्यापतीची राणी सरमेश जवळी बोलावणी, हृदयी धरी प्रीती करुणी, म्हणे स्वामिनी होशी लंकेची. म्हणले तू मला एवढी साथ दिलीस, एवढं समजून सांगितलंस, मला धीर दिलास, म्हणून तू ह्या लंकेची राणी होशील. ते देववाणी झाले अकस्मात, आणि तेवढ्यामध्ये आकाशामध्ये देवाची आकाशवाणी झाली. काय झाली? सुकृपा हे अयोध्यानाथ, सीतेचा आनंद अद्भुत. अंबरा माझी न समाय. आणि सीतेचा आनंद आकाश एवढा झाला. असो इकडे लंकापती, परमचिंता क्रांत एकांती, बोलतसे मंदोदरी प्रती, तेच श्रोती परिशिजे. आणि लंकेत आल्यानंतर बायकोला काय म्हणतोय हा रावण, म्हणजे मंदोदरीला हा रावण काय म्हणतोय ते ऐका. मंदोदरी परम सज्ञान. कसे होते? फार हुशार होते आणि ज्ञानी होते. पतिव्रता गुणसंपन्न, ती सुद्धा महापतिव्रता होती. जिचे सौंदर्य पाहुण मिनकेतन तटस्थ. आणि ती जर नदीवर स्नानाला गेली तर तिला पाहून, तिचं वदन पाहून मासे तुझं स्थिर उभे राहायचे. मयजेचे इच्छित म्हण, घ्यावे जानकीचे दर्शन, तो मंदोदरी सदशवदन, बोलता झाला ते वेळी. म्हणले तुलाही सीता मातेचं दर्शन वाटतंय, बऱ्याच दिवस तिला भेटू वाटतंय, तर तू जा. तर पुढं काय झालं? रावण म्हणे शुभ कल्याणी, तू जाऊनी अशोकवणी, बोधोनिया जनक नंदिनी, मज शयनी वश करे. म्हणजे तू जातेच जा, अशोकवनामध्ये जा, पण त्या सीतेला माझ्यासाठी कबूल कर. तू पतिव्रता माझी मंडण, एवढे कार्य दे साधून, तव ते मंदोदरी हास्यवदन, अवश्य म्हणून उठली. म्हटला तू महापतिव्रता आहेस आणि माझ्या आवडती पट्टराणी आहेस, तू माझ्यासाठी एवढं काम कर, तिला पटवून तेवढी दे. पतिव्रता माझी मंडळ, एवढे कार्य दे साधून, तव ते मंदोदरी हास्यवदन, अवश्य म्हणून उठली. आणि हसत मुखाने उठली आणि म्हटले तुमचं काम मी नक्कीच करते. चंद्राची ठाई कलंक. बघा चंद्राला सुद्धा कलंक आहे, कारण त्यानं गुरुपत्नीला भोगलं म्हणून. त्याहून विशेष मयजेचे मुख, त्याच्या बायकोपेक्षा सुंदर होती ती. हो, म्हणजे चंद्रान जिला भोगलं तिच्यापेक्षा ती सुंदर होती. अशोकवना तात्कालिक, येती झाली पतिव्रता. आणि एक दोन क्षणामध्ये ते त्या रथामध्ये बसून कुठं आली? अशोकवनामध्ये आली. रावणाची मंडळी. त्रिजटा म्हणे भूमी कुमारी, तव दर्शनाली मंदोदरी, ऐशा ऐकतांतरी परमसंतोषली जगन्माता. आणि त्या राक्षसीने सांगितलं तुझ्या दर्शनासाठी कोण आलं या ठिकाणी? साक्षात रावणाची बायको मंदोदरी आलेली आहे. आणि त्या ऐकून सीतेला फार मोठा आनंद झाला, जगन्मातेला आनंद झाला. ते चातुर्य सरोवर मराळिका, मैजा सुगंध चंपक कळिका, जैशी सिंह असते जानवी देखा, भेटू जाय गौतमी ते. ज्याप्रमाणे गंगा भेटायला आली गौतम ऋषीला, त्याप्रमाणे ही मंदाकिनी सीता मातेला भेटायला आली. सीतेच्या चरणावरी मैजा जो नमस्कार करी, तो सीतेने धरुणी झडकरी, हृदय धरली प्रीतीने. आणि त्या मंडोदरीनं आल्याबरोबर काय केलं? हात जोडून सीतेचं चरण धरलं. तेवढ्या सीतेनं काय केलं? उठून तिला हृदयाशी धरलं. की त्या सीता सीता दोघी एकसारखे दिसायला, एक ठाई मिनल्या तत्वता,
की इंदिराने शिवकांता एकीस एक भेटती. ज्याप्रमाणे पार्वती लक्ष्मी एकामेकाला भेटतात किंवा लक्ष्मी सरस्वती एकाला भेटतात, तशा दिसायला दोघेही सुंदर होत्या. एक शची एक सरस्वती, एक इंद्रदेवाची बायको तर एक सरस्वती माता, एक कृष्णा एक गोमती, एक कृष्णा माता तर एक गंगा, एक मंदाकिनी एक भोगावती, एक मंदाकिनी नदी किंवा एक भोगावती नदी. ह्या दोन्ही महादेवी कशा सुंदर आहेत. असो वरद भाक विसरून स्वानंद समुद्री झाल्या लीन. आणि या स्वतःचा अभंग विसरून समुद्राला मिळाल्या. त्याप्रमाणे चतुहा षष्टी कलांत करण विरून गेले रघुनाथी. की वेदशास्त्रींच्या श्रुती आख्यत्व ऐक्याशीती. तैशा लिंगोनी बैसती ब्रह्मानंदे करुणिया. आणि संपूर्ण तीर्थ एका ठिकाणी जमतात आणि एकामेकाशी बात करत राहतात, बोलत राहतात. त्याप्रमाणे ह्या दोघी बोलायला लागल्या. काय बोलतायत त्यात ऐकूया आपण. जे का विषकंठ वंदे प्रिया तिजपती बोले दशकंठ जाया. आजी सुदिन म्हणून या दर्शन झाले माये तुझे. आज म्हणले माझं भाग्य मोठं आहे. आज माझ्या कर्माचा मोठा सूर्य उदय झाला आणि म्हणूनच त्या पुण्यानेच आज तुझं माझं दर्शन झालं. क्षण एक निवांत राहुण मैजा बोले सुवचन. म्हणे सर्वाभूती समसमान रघुनंदन एक असे. म्हणजे मायासुराची मुलगी आहे, ही बी मायावीच होते. ही इतकी सुंदर बोलायला लागले, गोड बोलायला लागले. काय बोलते. अनेक तरंग एक सागर बहुत घरे एक अंबर. अनेक मणी एक सूत्र तैसा रघुवीर व्यापक असे. बघा आपण धाग्यामध्ये किती मणी ओवले तर धागा एकच असतो. आकाशामध्ये घर हजारो असो किंवा एक असो, शेवटी त्या आकाशाने ते घरच आहे. किंवा मणी मंगळसूत्र तयार करत असताना ते मणी आपण ओवतो, ते सुद्धा धागा एकच असतो, हजारो धागे नसतात. तैसा रघुवीर व्यापक असे. तसा हा रघुवीर राजा जो आहे हा सर्व व्यापक, राम हा सर्वव्यापक आहे. एक सुवर्णे बहु अलंकार बहुत तरंग एक निर बहुत मातृका एक ओंकार. तैसा रघुवीर व्यापकत्वे. बघा अलंकार कितीही असू द्या, पण दिसायला अलंकार सुंदरच असतात, परंतु ते एकाच कारागिरानं बनवले असतात. आणि कितीही मूर्ती बनवल्या तरी सुद्धा मूर्तिकार एकच असतो. तसा हा एकच रघुवीर आहे. एक शरीर अवयव अपार बहुत पत्रे एक तरवर बहु जळचरे एक निर. तैसा रघुवीर व्यापक असे. बोला पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. प्रभू रामचंद्र महाराज की जय.